इतकी गरमी होत होती की म्हटलं बस झालं, आज घरीच कोल्ड कॉफी बनवूया. घेतले 4 पाकिट कॉफीचे आणि टाकले ग्लासामध्ये फटकन. त्यात टाकलं थोडंसं 20 ml पाणी आणि 5 चमचे साखर. आता आली खरी एंट्री DIY वरून आणलेल्या ग्राइंडरची. मग लागलो लगेच मिक्स करायला. घर 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 घर. सबर करो. सुरुवातीला तर ग्राइंडर खूपच मस्त चालत होता. म्हटलं वा, मशीन तर कमालची निघाली. 115 रुपये वसूल झाले. पण तेवढ्यातच ग्राइंडरच्या मोटरने साथ सोडली आणि ढपकन येऊन पडला ग्लासामध्ये. मग विचार केला आता काय करू. मग घेतली एक डिश, ओतलं ते कॉफीचं बॅटर आणि हातानेच लागलो फिरवायला घर 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 घर. कारण ही एक जुनी पद्धत आहे कॉफी फेटायची. पूर्ण 1 तास कॉफी फेटल्यानंतर हात दुखायला लागले. पण फायनली त्याला आपण प्रीमिक्स पण बोलू शकतो. टाकले 4-5 आईस क्यूब, 2 चमच कॉफी बॅटर. मग चॉकलेट सिरपने मस्त ग्लासावर थोडं डिझाईन केली आणि मग टाकलं थंड दूध आणि वरून परत एक चॉकलेट सिरपचा एक एक्स्ट्रा टच. आणि बघा आता फायनल लुक. आणि खरं सांगतो ही कोल्ड कॉफी स्टारबक्स आणि CCD पेक्षा पण भारी लागत होती. म्हणून ही रेसिपी नक्कीच एकदा घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.